नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी अधिक चर्चा करत असतो। आज आपण सर्व आरोग्य तक्रारींवर तन्वी उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर पुष्कराज धामणकर आणि तन्वीच्या संचालिका डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर या ऑनलाईन आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुरुवातीला या दोन्हींचं स्वागत आपण करूया, दोन्ही तज्ञांचं स्वागत आपण करूया। सर नमस्कार। 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 तर तन्वी हर्बल्सच्या संस्थापिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी 25 वर्षांपूर्वी तन्वी हर्बल्स ही संस्था सुरू केली। यामध्ये सत्व पद्धतीची औषधं बनवली जातात। तन्वीशता टॅबलेट हे बेस्ट टॉनिक प्रत्येक फॅमिलीने आवर्जून घ्यावं असं हे टॉनिक आहे। तन्वी ज्येष्ठा टॅबलेट खोकल्यावर, संत कफ टॅबलेट सर्दीवर अशी वेगवेगळी रेंज ऑफ प्रोडक्ट्स या संस्थेमध्ये आहेत। www.tanviherbals.com ही वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही या संस्थेविषयी पूर्ण माहिती बघू शकता। तन्वी हर्बल्सची प्रमुख केंद्र तन्वी ठाणे आणि तन्वी दादर इथे रुग्णांचं मोफत नाडी परीक्षण केलं जातं। ठाणे दादर सोबतच महाराष्ट्रात विविध ठिकाणी तन्वी हर्बल्सची फ्री हेल्थ चेकअप सेंटर्स उपलब्ध आहेत। विविध पुरस्कार या संस्थेला मिळालेले असून उद्योगश्री असू देत किंवा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा पुरस्कार असू देत, अशा विविध पुरस्कारांनी या संस्थेला नावाजलेलं आहे। तर आपण जाणून घेऊयात तन्वी हर्बल्स हे आपल्यासाठी कसं गुणकारी आहे। पण त्याआधी तुम्हाला सुद्धा स्किन रिलेटेड किंवा आरोग्य संबंधी काही समस्या असतील तर तुम्हाला या लाईव्ह शोमध्ये तुम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता। तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर सर पुन्हा एकदा नमस्कार तुमचं। नमस्कार। आपण बघतोय की आता जे बदलते ऋतू असतात, आता उन्हाळा असेल, आता पावसाळा सुरू होतोय, तर आता यामध्ये आपण स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि त्यासाठी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? ऋतुमान बदललं की साधारण घशाचे विकार आपल्याला दिसायला लागतात आणि घशाचे विकार दिसायला लागल्यावरती सर्दी, खोकला, कफ, ताप येणं आणि मग इतर ज्या साथी आहेत तापाच्या, म्हणजे डेंग्यू, मलेरिया, हे बरेचदा आपल्याला दिसतं। मला वाटतं की आपण जर का ती सर्दीच किंवा कफच आपल्याला होऊ दिला नाही, घशाचे विकार आपल्याला जाणवू दिले नाहीत, तर आपल्याला पुढच्या ज्या काही आरोग्य समस्या आहेत किंवा पुढच्या ज्या साथीनं आपल्याला बळी पडता येणार नाही। त्याच्यामुळे आपण जर का नियमितपणे तन्वीशता जर का घेत असाल, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला आता तन्वीशता म्हणजे काय हे तर नक्कीच माहिती झालं आहे। त्याच्यामुळे जे उत्तम प्रकारचं टॉनिक आहे, जे तुम्हाला शक्यतो कुठल्याही साथीनं बळी पाडू न देता तुमची आरोग्य प्रकृती ठीक आणि चांगली, म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती पण खूप चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असते। तुम्ही नियमित तन्वीशता घेत असाल तर तुम्ही तन्वीशता एक सकाळ संध्याकाळ घेतच राहा। पण तुम्ही जर का काहीच औषधं घेत नसाल फारशी, तर तुम्ही रोज तन्वीशताची एक गोळी सकाळ संध्याकाळ, तन्वी ज्येष्ठाची रोज एक गोळी सकाळ संध्याकाळ, आणि तुम्हाला सर्दी, खोकला, कफ, पडसं होत असेल तर संथ कफ नावाची जी गोळी उपलब्ध आहे त्याची रोज एक गोळी सकाळी किंवा एक गोळी रात्री, एवढी एक गोळी दिवसाला घेतली तरी पुरेशी असते। त्याच्यामुळे मला वाटतं की एवढं जरी सध्या बदलत्या जे काही ऋतुमान आहे, बदलते जे काही हवामान आहे, त्याच्यासाठी तन्वी ज्येष्ठा, तन्वीशता प्रामुख्याने आणि संथ कफ एवढं जरी आपण नियमित घेत राहिलात तरी तुम्ही येणाऱ्या पुढच्या ज्या काही साथीचे रोग असतात त्यांना बळी पडण्याची शक्यता बरीचशी कमी होते। ओके, तर डॉक्टर मानसी, डॉक्टर पुष्कराज यांनी मार्गदर्शन तर केलेलं आहेच, पण यावर तुमचं स्पेशली काय मत आहे? असं आहे की पावसाळ्यामध्ये आपण म्हणतो की साथीचे आजार खूप होतात, जसं सरांनी सांगितलं। पण याचं मुख्य कारण काय आहे की आपली पचन शक्ती मंदावलेली असते। आपण अनेक वेळा म्हणतो की आपल्याला काही त्रास होत असल्यावर आपलं शरीर पहिले आपल्याला लक्षण दाखवतं। तर पावसाळ्यामध्ये तुम्ही काय ऑब्झर्व कराल की तुमचा अग्नी मंद झालाय का? म्हणजे अग्नी मंद झाला तर आपल्याला सगळ्यात पहिले काय जाणवतं, तर आपल्या जिभेवरती एक प्रकारचा पांढरा लेअर येतो, घाम येणं कमी होतं आणि अंगामध्ये कणकण जाणवणं किंवा आपण असं म्हणतो घसा खवखवणं, अशी लक्षणं पेशंटना दिसतात। म्हणजे पहिले सर्दी, खोकला आणि मग त्याच्यानंतर तापाची सुरुवात होते आणि मग एकदा ताप आला की मग त्याचे वेगवेगळे प्रकार, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, आणि ह्या 3 महिन्यामध्ये एवढे तापाचे पेशंट येतात की आपण म्हणतो की अरे पावसाळा आला म्हणजे डास आले आणि ताप होणार, अशी भीती एक मनामध्ये म्हणजे पेशंटच्या निर्माण होते। ते विचारतात की काय करायचं, तर सरांनी जे कॉम्बिनेशन सांगितलं ते अगदी उत्तम कॉम्बिनेशन आहे की आपली इम्युनिटी, आपली रोगप्रतिकारक क्षमता उत्तम राहावी म्हणून आपल्या शरीरामध्ये जे सप्तधातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, यांना आपण उत्तम ठेवणं महत्वाचं आहे आणि हे काम आपलं हे औषधांचं कॉम्बिनेशन करत असतं। त्याच्यामध्ये वेगवेगळी अशी हर्बल औषधांची कॉम्बिनेशन आहेत की आपली आपण म्हणतो ना शरीराचं जे वाढलेलं तापमान असतं ते रेग्युलराईज करतात। ताप येतो म्हणजे काय होतं, घाम येत नाही। तर ताप आल्यावरती सगळ्यात पहिले काय करायचं, सोपा घरगुती उपाय म्हणजे आपल्या घरी जे तूप असतं ते आपल्या हाताला, पायाला चोळून लावायचं, त्यांनी
लगेच ते टेम्परेचर कमी होतं किंवा कणकण कमी होते, घसादुखी कमी होते, गरम पाणी घ्यायचं आणि त्यासोबत तन्वीशता किंवा आपलं जे थंडीचं फीवर एक्स नावाचं औषध आहे की ते तुम्ही आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. डॉक्टर पुष्कराज जामणकर हे रोज आपले तन्वी हर्बलचं जे ठाणे क्लिनिक आहे तिथे सकाळ संध्याकाळ असतात, त्यांच्याकडनं तुम्ही मोफत नाडी परीक्षण करून हे योग्य मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता की पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य कसं उत्तम ठेवायचं. आयुर्वेद काय म्हणतं की आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून औषध घ्या. आणि ते सगळ्यात महत्वाचं असतं की आपली हेल्थ इतकी महत्वाची आहे की आपल्याला कुठलंही रोज काम करायचंय पण आपलं कामाचा जो ग्राफ असतो तो आपल्या आरोग्यावरती डिपेंड असतो. जर वारंवार सर्दी खोकला होत असेल तर पेशंट इतके कंटाळतात, म्हणजे ते म्हणतात की मॅडम इतका सर्दीचा त्रास होतो की रात्री झोपल्यावर म्हणजे घोरण्याचा त्रास होतो किंवा सतत त्यांना स्प्रे यूज करायला लागतो. अस्थमाचा अटॅक ह्या काळामध्ये जास्त येतो, कानाचे त्रास जास्त होतात, ॲलर्जिक कफ खोकला होतो. तर या सगळ्यासाठी हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि मी कायम पेशंटना सांगते की तुम्ही एकदा तरी आपलं जे तन्वी हर्बलचं क्लिनिक आहे तिथे येऊन एकदा व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला नक्की कळतं की आपण औषध कसं वापरायचंय, काय घ्यायचंय, आहाराविहारामध्ये काय बदल करायचे. अगदीच अगदीच डॉक्टर मानसी. या तर सर आता आपण बघतो की आता पावसाळा सुरू झाला, भिजायला होतंच, त्यामध्ये सर्दी खोकला हे खूप कॉमन आहे. तर सर्दी खोकला यावर तन्वीचं बेस्ट कॉम्बिनेशन काय आहे? मी आत्ता खरं सांगितलं की जर का तुम्हाला सतत सर्दी खोकला होत असेल तरीही आणि तुम्हाला नुकतंच हवामान बदल झाला आहे याच्यामुळे जर का सर्दी किंवा खोकला पडसं घशाचे विकार जर का होत असतील तुम्हाला सुरू झाले असतील तर तुम्ही नियमित तन्वीशताची 1 गोळी सकाळी आणि 1 गोळी रात्री घ्यायची. तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी सकाळी आणि 1 गोळी रात्री. आणि संथकफ नावाची जी गोळी आहे ती जर का सर्दी किंवा खोकला थोडा कमी प्रमाणात असेल तर दिवसाला 1 गोळी घेऊन सुद्धा पुरेल. पण थोडंसं जास्त तुम्हाला सर्दी खोकला किंवा कफ होत असेल, थोडासा दम लागल्यासारखं त्याच्यामुळे वाटत असेल तर संथकफची 1 गोळी देखील दिवसातून 2 वेळा तुम्ही गरम पाण्याबरोबर घेतली तरी तुमची आठवड्याभरात सर्दी खोकला कफ दमा पडसं आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या तापाची जी कणकण आहे हे त्रास नक्कीच कमी होऊ शकतात. फक्त ह्या गोळ्या तुम्हाला 7 ते 8 दिवस रोज घेणं गरजेचं आहे. आणि तन्वीशता जर का तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नियमितपणे तुमची इम्युनिटी चांगली राहण्यासाठी घेऊ शकता. ओके. डॉक्टर पुष्कराज, आपण बघतोय की आपलं जे आता डेली लाईफ आहे ते खूप बिझी झालं आहे, आपण खूप कामात व्यस्त झालो आहे आणि स्ट्रेस भरपूर असतो, पण तसं असलं तरी आपल्याला शांत झोप लागत नाही. बरोबर. तर शांत झोप लागण्यासाठी नेमकं काय घ्यावं? आता असं झालं की प्रत्येकजण खूप बिझी आहे आणि प्रत्येक जणाला शांत झोप हवी आहे. म्हणजे असं झालं की प्रत्येकजण झोपेसाठी खूप प्रयत्न करत असतं पण त्याला काही केला म्हणजे मनःशांती नाही आहे. तर तुम्ही नियमितपणे तन्वीशता घेत असाल 1 गोळी सकाळी 1 गोळी रात्री तर तुमच्या शरीरातले पित्त विकार कमी किंवा नियंत्रणात राहण्यास मदत होते. तुमचं अन्नपचन चांगलं सुधारतं, तुमचं नियमित पोट साफ राहतं, तुमची फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला चांगली आहे असं तुम्हाला लक्षात येतं. त्याच्यामुळे तन्वीशता जर का तुम्ही नियमितपणे घेत असाल तर तन्वीशता ही झोपेची गोळी नाही आहे खरं, पण तरीसुद्धा तुम्हाला थोडी शांत झोप लागणं, रोज व्यवस्थित पोट साफ राहणं, रोज भूक लागणं आणि थोडासा चिडचिडेपणा रागावलेपणा कमी होणं किंवा नियंत्रणात राहणं हे तुम्हाला आपोआपच लक्षात येतं. पण ज्यांना झोपेच्या फारच जास्त तक्रारी आहेत त्यांनी मात्र जर म्हणजे मला वाटतं की माझ्यासारखे जे आमची तन्वी हर्बलची जी टीम आहे त्या प्रत्येकाला त्यांनी जर का नियमितपणे येऊन भेटले आणि जर का त्याच्यानंतर पुन्हा फॉलोअप आमच्याकडे येऊन घेतला तर त्यांच्या ज्या काही झोपेच्या समस्या किंवा त्यांना जे काही मनस्वास्थ्य नाही आहे त्याचं एकतर डायग्नोसिस करता येईल, त्याचं निराकरण करणंही आम्हाला त्या दृष्टीने सोयीचं जाईल. पण तोपर्यंत त्यांनी नक्की तन्वीशताची 1 गोळी सकाळ संध्याकाळ ते सुरू ठेवू शकतात. त्यासोबत ओजसा नावाची गोळी आहे त्याचीही रोज रात्री 1 गोळी घेतली तरी सध्या त्यांनी या दोन्ही प्रकारच्या गोळ्यांना सुरुवात करावी. आणि मला वाटतं की जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्यांनी आम्हाला लवकरात लवकर येऊन भेटावं. स्क्रीनवरती आत्ता जे मोफत जे कॅम्प आहेत त्याच्या ज्या काही त्यांना आत्ता त्यांच्या डिस्प्लेवरती दिसत आहेत प्रत्येकाच्या स्क्रीनवरती त्या प्रत्येक ठिकाणी मी उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे 7 जुलैच्या रविवारी पुण्याला, 8 जुलैच्या सोमवारी मी सोलापूरला असणार आहे, 9 जुलैच्या मंगळवारी मी बार्शीला असणार आहे, 20 तारखेला मी नवीन पनवेल म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये असणार आहे आणि 24 जुलैच्या शनिवारी बुधवारी मी नाशिकला गोळे कॉलनीमध्ये असणार आहे. तर ज्यांना मला भेटायची म्हणजे आहे तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आजच अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता आणि तिथे येऊन मला भेटूही शकता. अगदी. सर, पुण्यावरून शशिकांत आपल्यासोबत फोन लाईन थ्रू जोडले गेलेले आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. शशिकांत, तुमचा प्रश्न विचारा. शशिकांत, तुम्हाला आवाज येतोय माझा?
काही कारणास्तव हा फोन कनेक्ट होऊ शकत नाही. आपण पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, तन्वी हर्बल्सचे कॅम्प्स जे असतात ते नेमके कुठे कुठे असतात याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. खरं म्हणजे तन्वी हर्बल्स हे महाराष्ट्रभरात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचलेलं आहे. आणि बरेचदा असं होतं की लोकांना काही ठिकाणी जाणं शक्य होत नाही. डॉक्टरांना म्हणजे मुंबईमध्ये भेटायचं आहे किंवा पुण्यामध्ये भेटायचं आहे, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जाण्याचा तिथे प्रयत्न करतो. आणि त्याचीच आत्ता जी काही लिस्ट मी आत्ता तोंडी सांगितली आणि जी त्यांना काही स्क्रीनवरती दिसते, त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः तिथे उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सोलापूर, बार्शी, पुणे, नाशिक येथे मी उपलब्ध असणार आहे. त्या दिवशी मला येऊन भेटा. आणि तिथे अपॉइंटमेंटसाठी जे नंबर दिलेले आहेत तिथे अगदी आजपासूनच अपॉइंटमेंट घेणं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नंबरही तुमचा लावू शकता. शिवाय ठाणे आणि दादर या ठिकाणी मी रोजच उपलब्ध असतो. वाशीला या महिन्याच्या 29 तारखेला म्हणजे जुलै 29च्या सोमवारी मी वाशी आणि नेरूळ येथेही उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी महाराष्ट्र कव्हर करण्याचा आमचा दर महिन्याला प्रयत्न असतो. पण काही त्याला मर्यादा आहेत की प्रत्येक महिन्यामध्ये सगळ्या ठिकाणी आम्ही उपलब्ध नाही राहू शकत. त्याच्यामुळे पुढच्या महिन्यातल्या ज्या काही तारखा असतील त्या पुढच्या महिन्यातल्या तारखा त्यांना जो घंटाळीचा नंबर दिलेला आहे ठाण्याचं जे मुख्य क्लिनिक आहे तिथे आणि दादरच्या क्लिनिकवरती हेड ऑफिसवरती आणि आमच्याशी जर का त्यांनी प्रत्यक्ष संपर्क केला तर तिथे त्यांना पुढच्या महिन्याचे सगळे डिटेल्स कॅम्पचे सगळे मिळू शकतील. पण या महिन्याचे सगळे कॅम्पचे डिटेल्स त्यांना स्क्रीनवरती उपलब्ध आहेत आणि आत्ता तर मी सगळ्यांना सांगितले आहेत. ओके. तर सर, पुन्हा एकदा पुण्यावरून शशिकांत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शशिकांत, तुमचा प्रश्न विचारा. शशिकांत, माझा आवाज येतोय? शशिकांत, तुमचा प्रश्न विचारा. माझा आवाज येतोय? पुन्हा काही कारणास्तव फोन कनेक्ट होऊ शकत नाही. डोंट वरी. डॉक्टर मानसी, कॅम्पचा जो आपण विषय घेतला त्यामध्ये काही पार्ट सांगायचा राहिलाय, तो म्हणजे आपल्या तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर ऋचा पै ज्या आहेत त्या सुद्धा नाशिकला 6 जुलैला असणार आहेत आणि 13 जुलैला त्या स्वतः अलिबागला असणार आहेत. तर तुम्ही त्यांच्यासाठीही नाव नोंदणी करू शकता. आणि जो काही आपला झोपेच्या विषयी तक्रारींचा एक जो प्रश्न होता त्यामध्ये मला असं मुद्दाम सांगायचंय की झोप इतकी महत्वाची आहे की जर आपण वेळेवर झोप घेतली नाही तर आपल्या मेंदूच्या ज्या पेशी असतात त्या श्रिंक होतात, म्हणजे आपला मेंदू छोटा छोटा होत जातो. आणि म्हणून झोप महत्वाची आहे. कारण आजकाल 40शी मध्येच विस्मरण होताना दिसतंय. लोकांना बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाही, थकवा वाटतो, कंपन असतं. आणि हे सगळं का होतंय तर अवेळी झोपल्यामुळे एकतर, किंवा शांत सलग झोप लागत नाही म्हणून. आणि मग तेव्हा कसं असतं की जर आपण योग्य वेळी त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतली तर इन्सोम्निया लगेच ट्रीट होतो. पण आपल्याला एखादं सिम्पटम दिसतंय आणि आपण अंगावरच काढत राहिलो तर मग हळूहळू त्याचे दुष्परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर दिसतात आणि हळूहळू हृदयविकार असू देत किंवा मधुमेह होत असू दे याची सुरुवात आपल्याला दिसायला लागते. तर कुठेतरी आपण आपल्या शरीराने काही सिम्पटम दाखवले, म्हणजे आता आपण मधुमेहाचं उदाहरण धरलं तर मधुमेहामध्ये पेशंटना वारंवार लघवीला जायला लागणं किंवा चक्कर करणं, अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं, तोंडाला चव नसणं, हातापायाला नमनेस, हे सगळे त्रास पेशंटना जाणवत असतात. त्यामुळे वर्षातनं एकदा तरी HbA1c ही जी टेस्ट आहे ते करणं खूप महत्वाचं आहे की त्यातल्या रेशोवरनं आपण प्री डायबेटिक आहोत का हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार आपण आपली जीवनशैली आपण सुधारू शकतो आणि आपलं आरोग्य त्यातनं आपण उत्तम ठेवू शकतो. कसं आहे की आयुष्य एकदाच मिळालंय, ते छान उपभोगायचंय. त्याच्यासाठी आहार, आरोग्य आणि त्यासाठी आहारातनं आरोग्य कसं उत्तम राहील ह्याच्याकडे आपला कल असायला हवा. अगदीच अगदीच. तर प्रेक्षकांनो, हर्बल क्लिनिकमध्ये दादर, ठाणे या ठिकाणी तुम्हाला फ्री हेल्थ चेकअपची सुविधा आहे. तन्वी हर्बलचे फ्री हेल्थ चेकअप कॅम्प देखील होत असतात. यांचं स्पेशल फ्री हेल्थ चेकअप शिबिर, अधिक याबद्दल सांगायचं झालं तर नाशिकमध्ये 6 जुलैमध्ये होणार आहे, 7 जुलैला पुण्यामध्ये, 9 जुलैला सोलापूर, अलिबागमध्ये 13 जुलैला, 20 जुलैला पनवेल या ठिकाणी होणार आहे. आणि अधिक माहिती तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच, तर त्यावरून देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या संधीचा लाभ घेऊ शकता. तर प्रेक्षकांनो, आमची ही चर्चा जी आहे ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तन्वी हर्बल्सचे संचालक डॉक्टर पुष्कराज धामणकर आणि डॉक्टर मानसी मेहेंदळे यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. तर डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारेन मी ब्रेक नंतर की आपल्या महिलांना जो काही महिन्याचा त्रास असतो, पिरियड्सचा त्रास असतो, पाळीच्या वेळेला जो काही त्रास होतो, तर त्यासाठी आपण नेमकी कशी काळजी घ्यावी आणि त्यासाठी तन्वी काही हेल्पफुल राहू शकतं का? नक्कीच. कसं आहे, महिलांना PCOD किंवा PCOS
हे अनेक प्रकारे त्रास असतात की महिन्याला पिरियड्स येतच नाहीत, म्हणजे 3 ते 4 महिने पिरियड्स येत नाहीत आणि त्यासाठी रासायनिक औषधांचा उपयोग करून पाळी आणली जाते आणि ते अतिशय चुकीचं आहे. त्यांनी आपल्या शरीरामध्ये अधिक हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. पाळीमध्ये रक्ताचा स्त्राव अधिक असणे किंवा पाळीमध्ये रक्तस्राव थोडा थोडाच होणे किंवा अंगावरती आपण म्हणतो व्हाईट डिस्चार्ज असणे किंवा रक्तप्रदर असणे, यामुळे महिलेचं एक प्रकारचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. म्हणजे क्लिनिकमध्ये जेव्हा महिला येते तेव्हा पहिलं सांगते की माझी अतिशय चिडचिड होते, मला भीती वाटते, मला झोप येत नाही, घाबरायला होतं, कोणी काही बोललं तर रडायला येतं किंवा अतिशय वजन तिचं वाढलेलं असतं, फोपसेपणा असतो, म्हणजे अंगामध्ये ताकद अजिबात नसते, पण बघायला गेलं तर लठ्ठपणा दिसत असतो, चेहऱ्यावरती केस आलेले असतात, पोटफुगी असते. तर हे सगळं का असतं? तर आपल्या शरीरामध्ये जो वात प्रकोप झालेला असतो त्यामुळे हे लक्षण आपल्याला दिसतात. आणि जे ओव्ह्युलेशन आहे की आपण जे म्हणतो एग फर्टाईल होणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने जर ओव्ह्युलेशनच पटकन नाही नीट झालं तर मग ही पाळी येण्याच्या ज्या वेळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि मग त्यामुळे हे वजन वाढतं. मग तेव्हा आपण जे आपल्या औषधांचं एक सुंदर कॉम्बिनेशन आहे, एक तेल पोटात घ्यायला देतो प्लस 4 प्रकारच्या गोळ्या असतात की त्यांनी शरीरात वाढलेला वातप्रकोप कमी होतो. पाळी येण्यासाठी जो अपान वायू आहे त्याच्या दृष्टीने ही ट्रीटमेंट केली जाते आणि रेग्युलर पिरियड्स येतात. असे अनेक अनुभव आपल्याला आले आहेत. एक पेशंट मागच्या महिन्यात आलेली, तिला असा त्रास होता की पाळीच्या दिवसांमध्ये तिला 10 दिवस अंगावरून भरपूर ब्लिडिंग व्हायचं. तेव्हा आपलं तन्वी शता किंवा तन्वी ज्येष्ठ आहे कॉम्बिनेशन तिला नाडी परीक्षण करून दिलं आणि तिने कळवलं की हो खरंच 2 महिन्यामध्ये माझा स्त्राव जो होता तो आटोक्यात आला. आता मला 2 ते 3 दिवसच ब्लिडिंग होतं, थकवा कमी झाला किंवा माझं रक्त वाढलं, एक पुष्टी आली, आपण म्हणतो ना एक ताकद वाटणं, हे खूप महत्वाचं असतं. आणि ह्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आपली तन्वी हर्बल्सची सेंटर आहेत. तुम्ही आपला जो घंटाई ठाण्याचा नंबर आहे तिथे संपर्क केलात तर तुम्हाला तिथनंही माहिती कळेल किंवा माझा नंबर आहे 9137231554 हा माझा पर्सनल नंबर आहे. तिथे तुमची काही शंका असेल तर तुम्ही मला जरूर विचारू शकता. 7 जुलैला आपला पुणे येथे व्ही खरे अँड सन्स इथे कॅम्प आहे. 6 जुलैला अलिबागला कॅम्प आहे. 9 आणि 10ला सोलापूर बार्शी इथे कॅम्प आहे. 12-13 जुलैला अलिबागला कॅम्प आहे. असे विविध ठिकाणी कॅम्प आहेत. 20 जुलैला परत पनवेलला कॅम्प आहे. 24 जुलैला नाशिकला परत वरद आयुर्वेदिक गोळे कॉलनी इथे कॅम्प आहे. असे अनेक कॅम्प्स आहेत. तर तुम्ही एकदा तरी आपल्या तन्वी हर्बलच्या डॉक्टरांची व्हिजिट करा आणि योग्य ते आरोग्याबद्दल मार्गदर्शन तुम्ही घ्या. ओके. बदलापूरवरून शीतल आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. शीतल, तुमचा प्रश्न विचारा. काही कारणास्तव कॉल कनेक्ट होऊ शकत नाही सर. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुमेहाविषयी थोडंसं आपण बोलूयात की एकंदरीत मधुमेह रुग्णांनी नेमका कशा पद्धतीचा आहार घेणं गरजेचं आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे काय की तुम्ही प्री डायबेटिक किंवा तुम्ही डायबेटिक आहात हे एकदा डिटेक्ट झालं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घाबरून नाही गेलं पाहिजे की आता मला मधुमेह झाला आहे म्हणजे आता माझं सगळं संपलं. असं बऱ्याच जणांचा जो मानसिकता एक झालेली असते त्याच्यातून तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला हे घेऊन आपल्याला आयुष्य चांगल्या रीतीने जगायचं आहे, कारण ते चांगल्या रीतीने आपण जगू शकतो. आता आहाराबद्दल बोलायचं असेल तर प्रत्येकाला माहिती आहे की त्यांनी गोड काही खायचं नसतं, त्यांनी व्यायाम भरपूर करायला हवा आणि प्रोटीन्स म्हणजे रोजचा आहारामध्ये त्यांनी बऱ्यापैकी त्याचं सेवन केलं गेलं पाहिजे. जास्ती कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये जास्त आहे असे पाव, त्याच्यानंतर बटाटा, रताळी, साबुदाणा हे पदार्थ त्यांनी प्रामुख्याने टाळले पाहिजेत. आणि वरचेवर बाहेरचं खाणं जर का त्यांचं होत असेल तर त्यांनी ते मात्र कटाक्षाने पाळायला हवं. कधीतरी बाहेर खाणं हे अगदीच ठीक आहे, पण बाहेरच्या खाण्यामध्ये सुद्धा बरेचदा ते मसालेदार फ्राईड काही ज्या गोष्टी असतात किंवा खूप जास्ती नॉनव्हेज खाणारे मंडळींना सुद्धा की तुम्ही नॉनव्हेज खायला मधुमेह काही तुम्हाला नाही म्हणत नाही, पण तो तुम्ही बॉईल्ड पार्ट जास्तीत जास्त खायला पाहिजे. उकडलेलं अंडं पांढरं रोज खाऊ शकता जे नियमित अंडं खाणारे लोक आहेत त्यांनी. पण मला वाटतं की एवढं जरी तुम्ही सुरुवातीला केलं आणि तुमची औषधं नियमितपणे घ्यायला सुरुवात केली, जर का तुम्ही प्री डायबेटिक असाल तर तुम्ही नियमितपणे व्यायाम करायला पाहिजे. इतका व्यायाम करायला पाहिजे की तुम्हाला खूप जास्ती घामाने तुमचं शरीर पूर्ण भिजलं पाहिजे. 50 मिनटं तरी तुमचं रोजचं चालणं किंवा तुम्ही जिममध्ये जात असाल तरीसुद्धा रोज 45 ते 50 मिनटं तुमचा व्यायाम तुम्हाला पुरेसा आहे. फक्त व्यायाम ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला रोजच्या जेवणाएवढी आणि श्वास घेण्याएवढीच महत्त्वाची आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. त्याच्यामुळे मधुमेह झालेल्या व्यक्तींनी किंवा कुठलाही आजार नसलेल्या व्यक्तींनी सुद्धा पहिलं काय प्रामुख्याने करायला हवं तर व्यायाम करायला हवा, जे बरेचदा टाळलं जातं. त्याच्यामुळे मी तर एवढंच सांगेन की प्रत्येकाने व्यायाम करा,
आणि प्रत्येकाने साधं घरचं पोटभर आणि पालेभाज्या, फळं यांचा आहारामध्ये सेवन करा. वेळेवर जेवा, वेळेवर झोपा आणि दररोज पोट साफ होतंय ना याकडे मात्र कटाक्षाने लक्ष ठेवा. एवढं जरी तुम्ही प्रत्येकाने केलं तरी मला वाटतं की तुमचे कुठलेही आजार आटोक्यात राहू शकतात. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जर जरा थोडीशी काळजी घेतली तर त्यांचा मधुमेह देखील आटोक्यात राहू शकतो. अगदीच. डॉक्टर पुष्कराज आणि डॉक्टर मानसी, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर प्रेक्षकांनो, तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये दादर ठाणे ठिकाणी तुम्हाला फ्री हेल्थ चेकअपची सुविधा आहे. तन्वी हर्बल्सचे फ्री हेल्थ चेकअप कॅम्प्स देखील होत असतात. यांचं स्पेशल फ्री हेल्थ चेकअप शिबिर अधिक याबद्दल जर सांगायचं असेल तर नाशिकमध्ये 6 जुलै, 7 जुलैला पुण्यामध्ये, 9 जुलै सोलापूर, अलिबागमध्ये 13 जुलै, 20 जुलैला पनवेल या ठिकाणी होणार आहे. हे सोडून सुद्धा आणखी काही ठिकाणे आहेत. सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतीलच. त्यावर कॉन्टॅक्ट नंबर देखील होता, तुम्ही त्यावरून यांना कॉन्टॅक्ट करू शकता. अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर यांच्या वेबसाईटवरून तुम्ही घेऊ शकता. आणि तन्वी क्लिनिक्समध्ये यांची सर्व काही औषधं जी आहेत ती उपलब्ध आहेत. ऑनलाईन देखील तुम्ही मागवू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी 24 तास.